हे पेढे बघूनच तुमच्या तोंडाला पाणी येईल असे हे पेढे खूप टेस्टी बनलेले आहेत. तर त्याची रेसिपी आपण बघूयात. सर्वप्रथम आपल्याला एका पॅनमध्ये कढईमध्ये आपल्याला 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे आणि ते तूप आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. तूप विरघळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी मावा टाकायचा आहे आणि हा मावा मी विकत न आणता घरी बनवलेला आहे. याची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही ती आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. बाहेरून मावा आणण्यापेक्षा घरी बनवलेला जास्त बनतो आणि तो टेस्टी असतो आणि त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल्स नसतं. ते आपण स्वतः बनवलेला असतो. जर तुमच्याकडे मावा अवेलेबल नसेल तर तुम्ही मार्केटमधून आणू शकता. हा मावा टाकल्यानंतर आपल्याला त्याला चांगलं मिक्स करायचं आहे. त्याला विरघळू द्यायचं आहे. आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मावा आधी बनवलेला असल्यामुळे त्याला फ्रीजमध्ये ठेवलेला होता आणि जेव्हा आपण म्हणजे मिठाई वगैरे बनवतो तर बनवण्याच्या आधी आपण त्याला अर्धा तास बाहेर काढून घ्यायचं आहे फ्रीजमधून. नाहीतर मग ते तुकडे तुकडे राहिलेले असतात मावामध्ये. आता याच्यामध्ये मी विलायची टाकलेली आहे. विलायची टाकल्यानंतर थोडी टेस्ट जास्त वाढणार आहे. त्यामध्ये 1 चम्मच मी पिठी साखर टाकणार आहे. थोडंसं आपल्याला गोड हवं आहे. आधीच मावा गोड आहे तर ते सगळं एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण त्याच्यामध्ये साखर टाकतो ना तेव्हा ते थोडंसं पातळ होतं, म्हणजे थोडंसं विरघळतं. त्यानंतर ते घट्ट होत जाते. याची टेस्ट वाढवण्यासाठी आणि आपले जे मिठाई आपण बनवतो ते एकदम सॉफ्ट होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत. आपण हे मिल्क पावडर टाकल्यानंतर ते एक दुसऱ्यामध्ये मिक्स करायचं आहे. ते जेणेकरून एक दुसऱ्यामध्ये मिक्स झाल्यानंतर ते सॉफ्ट होईल. फक्त मिल्क पावडर वापरून देखील पेढे बनवतात, मिठाई बनवतात. भरपूर वस्तू मिल्क पावडरने बनवले जातात. ची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळं सारण मिक्स झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने आपल्या हाताने त्याला मॅश करायचं आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण हा मावा जो असतो तो पूर्ण सॉफ्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने त्याला प्रेस करून करून आपल्याला त्याला सॉफ्ट करायचं आहे. आपण हाताला थोडंसं तूप लावू शकतो. तूप लावल्यानंतर ते पटकन सॉफ्ट होईल. आपल्या हाताला लागणार नाही आणि ते चिकट असतं ते देखील आपल्या हाताला लागणार नाही. तेव्हा ते एक दुसऱ्यामध्ये मिक्स व्हायला लागतं. तर अशा पद्धतीने त्याचं तयार होतं, म्हणजे ते आपल्याला पेढे बनवण्यासाठी तयार आहे. आता आपण एक पॉलिथिन घेणार आहोत आणि त्या पॉलिथिनमध्ये आपण हे सारण टाकणार आहोत. आपल्याला जसे आपल्याला आकार हवे त्या पद्धतीने आपण त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. तर याचा रोल मी बनवून असं पॅक करून घेणार आहे आणि त्याला मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. फ्रीजमध्ये अर्धा 1 तास ठेवल्यानंतर मी त्याला काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशी आपली कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. असं मस्त तयार होतात आणि हे मिठाई खूप छान लागतात. जसे आपण मार्केटमधून आणतो तसेच लागतात. पेढे तयार करण्यासाठी छान आपलं असं तयार झालेलं आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवले असल्यामुळे ते एकदम सॉफ्ट देखील झालेलं आहे आणि आपल्याला कट करायला खूप इझी जमतं आहे. तुम्ही बघू शकता खूप टेस्टी बनतात हे पेढे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही हे असले पेढे ना तुम्ही मिल्क पावडरने देखील बनवू शकतात आणि हे खूप टेस्टी लागतात. मार्केटमध्ये जसे आपण आणतो तसेच लागतात. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक नक्की करा, सबस्क्राईब देखील करा. मी असे बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे. तुम्हाला किचन टिप्स आणि ट्रिक्स बघायचे असतील, काही प्रोडक्टचे रिव्ह्यू बघायचे असतील, माझे व्लॉग बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अगदी मार्केटसारखे दिसायला हवेत म्हणून आपण त्याला डेकोरेट केलेलं आहे. म्हणजे आपण त्याच्यावर सिल्वर पेपर लावून घेतलेला आहे. त्यांना गोड आवडत असेल त्यांना हे मिठाई पेढे नक्कीच आवडतील. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.